पादाभ्यंग हा असा उपचार आहे जो प्रत्येकानं रोज करायला हवा. तो सोपा आहे आणि त्याचे फायदे जर तुम्ही समजून घेतले तर तुम्ही तो अगदी रोज न चुकता कराल याची मलाच खात्री आहे. जे उपक्रम दिनचर्येमध्ये किंवा आयुर्वेदात हजारो वर्षांपासून वर्णन करून ठेवलेले आहेत, ते आपल्या हजारो पिढ्यांनी अनुभवलेले आहेत. त्याचे आरोग्यासाठीचे चांगले परिणाम त्यांनी पाहिलेत आणि आपल्यासाठी ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेत. हा आपला किती मोठा वारसा आहे याची आपल्याला बरेचदा जाणीव नसते. कदाचित बरीच वर्ष परकीयांच्या अंमलाखाली राहिल्यामुळे भारतीयांना स्वतःच्या शास्त्राविषयी जो आत्मविश्वास किंवा जो कॉन्फिडन्स असायला हवा तो बहुधा कमी झाला असावा आणि आता तो भरून काढण्याची वेळ आहे. कारण आपलं शास्त्र आहे किंवा आयुर्वेद आहे ते इथलं आरोग्यशास्त्र आहे, आपल्या मातीशी सुसंगत असलेलं शास्त्र आहे, इथल्या हवामानाला अनुकूल असलेलं शास्त्र आहे. म्हणून कुठलीही इम्पोर्टेड गोष्ट कोणीतरी सांगितली म्हणून अगदी ब्लाइंडली फॉलो करण्यापेक्षा सारासार विचार करून आपल्या हवामानाचा, प्रकृतीचा, आपल्या जेनेटिक्सचा विचार करून मग त्याचं अवलंबन करायला हवं. त्यामुळे फक्त आपलंच नाही तर एकूण सामाजिक आरोग्य सुद्धा चांगलं राहणार आहे आणि यामध्ये आयुर्वेदाचा खूप मोठा रोल आहे. आणि हाच तर आपल्या चॅनलचा उद्देश आहे की समाजाचा जो स्वास्थ्याचा रेशो आहे, हेल्थ रेशो म्हणतो आपण त्याला, तर तो कसा वाढवता येईल, आपला भारत कसा स्ट्रॉंग होईल, यासाठीची ही एक आरोग्य यात्रा आहे आणि आपण यात सगळेजण सहप्रवासी आहोत. पादाभ्यंग का करायचा आणि कसा करायचा, त्याचे फायदे काय, याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरचा जो पादाभ्यंग नावाचा व्हिडिओ आहे विस्तृत आहे तो नक्की पहा.